पहा मित्रांनो, हे गणित याची किंमत 3चा घातांक 1, 7चा घातांक y आणि 9चा घातांक z याची किंमत 729 आहे. म्हणजे 3चा घातांक 1 याची किंमत 729, याची किंमत 729, याची किंमत 729. आता बघा, 3चा गुणाकार 6 वेळा केल्यानंतर 729 येते, 7चा गुणाकार 2 वेळा केल्यानंतर 729 येते, 9चा गुणाकार 3 वेळा केल्यानंतर 729 येते. म्हणजे याचा अर्थ हा आहे की x ची किंमत 6, y ची किंमत 2 आणि याची किंमत 3. म्हणून इथं दिलेला आहे याची किंमत काढा. म्हणून x व z ची किंमत आपल्याला काढायची आहे. x ची किंमत भेटली, y ची किंमत भेटली आणि z ची किंमत भेटली. याचा गुणाकार आहे, त्यामुळे याचा गुणाकार केला 36 आलं. 36 याचा घातांक 2. आता 36 कोणाचा वर्ग आहे? 36 6चा वर्ग असल्यामुळे 6 आणि गुणिला हे 3/2, हे 2 2 झाले कॅन्सल आणि 6चा घातांक 3 म्हणजे 6चा घन किती आला? 6चा घन आला 216. हे 216 काय आहे? उत्तर आहे मित्रांनो. आता बघा, हे तुम्हाला गणित दिलेलं आहे मी, ह्याच टाईप आहे गणित. तुम्हाला याचं उत्तर सांगायचं आहे. ए ची किंमत, बी ची किंमत आणि सी ची किंमत काढून त्याचा वर्ग करायचा आहे.